कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू विक्री सुरू असतानाही उत्पादन शुल्क विभाग गप्प का असा सवाल करत मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आज अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय। कुडाळ येथील उत्पादन शुल्क कार्यालयावरती धडक देत त्यांनी निरीक्षकाच्या गळ्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार घालून प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती जाहीर विरोध केलाय। 4 महिने आधीच माहिती दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याने मनसेचा संताप उफाळून आलाय। आता केवळ 7 दिवसांची मुदत देत परब यांनी थेट इशारा दिलाय, जर कारवाई झाली नाही तर जिल्हा अधीक्षक कार्यालयात तीव्र आंदोलन छेडणार। या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मला तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा। हे मी गोव्याची दारू तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन आलोय, माझ्यावर गुन्हा दाखल करा। माझ्या तपासात, माझ्या जबाबात मी उत्तर देतो मी कुठून उपलब्ध केली ती, म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना। हे आहे तर आहे मुद्देमाल, ऑन कॅमेरा दिसतोय आहे, मान्य तर करा ही मिळते म्हणून। आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर, मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती। पत्रव्यवहार आलं, मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला, तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय? आमच्या उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळमध्ये 2 तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून। आणि आज 5 महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही। म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले, परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत। आजही विक्री कुडाळ तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा सत्कार करत होतो। आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे। रोज ह्या दारूची विक्री होते आहे, अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत, लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत। आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे, त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी, अन्यथा अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बनावटी दारूच्या संदर्भात घेण्यात येईल।